इथेनॉल निर्मितीवरचे निर्बंध हटवले। केंद्र सरकारची बंदी अखेर मागे। साखर कारखानदारांना मोठा दिलासा। पूर्णपणे निर्बंध उठवा, शेट्टींची मागणी। साखरेपासून इथेनॉल निर्मितीवरच्या निर्बंधावरून टीकेची झोड उठल्यानंतर अखेर केंद्र सरकारनं हा निर्णय मागे घेतला। रविवारपासून इथेनॉल निर्मितीवरचे निर्बंध मागे घेण्यात आले आहेत। केंद्र सरकारनं अवघ्या 15 दिवसांच्या आत हे निर्बंध मागे घेतले, त्यामुळे साखर कारखानदारांना मोठा दिलासा मिळालाय। ऊसाच्या रसापासून आणि बी श्रेणीतल्या मोलेसिस पासून इथेनॉलची निर्मिती करायला परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। या निर्णयामुळे 17 लाख टनांपर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास कारखानदारांना मुभा मिळणार आहे। सिरप ज्यूस आणि सिरप इथेनॉल करण्यामध्ये बंदी होती। सातत्यानं महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, सातत्यानं आम्ही त्या सगळ्यांनी प्रयत्न केले। पियुष गोयल यांना सुद्धा याच्यात त्यांनी विशेष पुढाकार घेतला। ती जी बंदी होती इथेनॉलवर, ज्यूस टू इथेनॉल, ती आता उठवली गेलेली आहे। केंद्राच्या या निर्णयाचा फायदा साखर कारखान्यांच्या सोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा होणार आहे। त्यामुळे राज्य सरकारनं देखील केंद्राच्या या निर्णयाचं स्वागत केलंय। केंद्र सरकारने त्या संदर्भात फेरविचार केलेला आहे। विशेषतः केंद्र सरकारच्या आग्रहावरनं आणि केंद्र सरकारने सबसिडी देऊन मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट ही इथेनॉलच्या क्षेत्रात, विशेषतः ज्यूस टू इथेनॉल, बी हेवी पासून इथेनॉल याच्यामध्ये केली होती आणि त्यामुळे अशा प्रकारची बंदी आल्यानंतर त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या असत्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी या निर्णयाचं स्वागत केलं, पण सरकारनं पूर्णपणे बंदी उठवावी अशी मागणी सुद्धा केली आहे। खरं तर अशा पद्धतीनं इथेनॉलच्यावर उत्पादनावर बंदी घालून सरकार साखरेचं उत्पादन वाढवू शकत नाही, कारण दरवाजा उघडा ठेवून नाणीला बोळा घालण्यातला हा प्रकार होईल। हे उशिरा काय होणार, सरकारला कळालं, त्यांनी निर्णय मागे घेतला, त्याचं स्वागत आहे। एकंदरीतच 2 आठवड्यानंतर का होईना, पण सरकारनं साखरेच्या पासून इथेनॉल निर्मितीवरची बंदी उठवली। आता बंदी उठवल्यामुळे तरी ऊसाच्या दरात वाढ व्हावी हीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।